स्वामी भक्तांचे अनुभव भाग 14वा. श्री मयेकर नावाचे गृहस्थ बोट कंपनीत नोकरीत. त्यांच्या मुलाला अकस्मात दिसेनासं झालं. सर्व डॉक्टरी उपाय झाले, इतर अंगारे धुपारे झाले. शेवटी ते कुणा सुहृदाच्या सांगण्यावरून श्री स्वामींकडे आले. सर्व हकीकत ऐकून त्यांना तीर्थ आणि अंगारा दिला. त्यानंतर जशी दृष्टी गेली होती तशी ती अकस्मात परत आली. सर्व काही नीट दिसू लागलं. परत तसा त्रास झाला नाही. कार्यकारण भाव मात्र समजला नाही. वेदमूर्ती हरिभाऊ जोशी मुक्काम पाली तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या पत्नीला पिशाच्य उपद्रव होता. 5-10 माणसांचं अन्न खाणं, घरातील पैसे दागिने सोनं भांडी नाहीशी होणं, परत लहर लागली तर आणून देणं असे विविध चमत्कार होत असत. एकदा त्यांच्या पत्नीने चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. हरिभाऊ म्हणाले, घरात एक कपबशीसुद्धा ठेवली नाहीस, चहा कसा पिणार? ती म्हणाली, कपबशी दिली तर चहा द्याल? जोशी म्हणाले, हो देतो. लगेच पत्नीने भिंतीशी हात नेला आणि भिंतीतून कपबशी काढून दिली. त्या भिंतीला ना कोनाडा ना चीर, पक्की अभंग भिंत, पण त्यातून कपबशी काढून दिली. असे अनेक चमत्कारिक प्रकार कधी जास्ती कधी कमी चालूच होते. श्री स्वामींकडे जोशी येऊ लागल्यावर पूर्वी गेलेल्या काही वस्तू परत दिल्या, पण त्रास पूर्णपणे बंद होईना. सुमारे 2 वर्ष झाली. श्री जोशी वैतागून बरेच वेळा पत्नीस मारझोड करीत. त्यांना वाटे की पत्नी हे सारं ढोंग करते. पण कपबशीची गोष्ट घडल्यावर आणि श्री स्वामींच्या सांगण्यावरून नाहीशा झालेल्या वस्तू परत मिळाल्यावरून त्यांचा विश्वास बसला आणि श्री सांगतील त्याप्रमाणे वागण्याचं त्यांनी कबूल केलं. त्यानंतर श्री स्वामींनी सांगितलं, तिला यापुढे कधीही मारझोड वगैरे करू नका, शारीरिक इजा करायची नाही. त्याप्रमाणे वागूनसुद्धा त्रास बंद होत नव्हता. असह्य होता तो सुसह्य झाला इतकंच. यानंतर श्री स्वामींच्या अनुमतीने पत्नीला पांगरे येथे आणायचं ठरलं. श्री जोशी तिला घेऊन आले. पांगरे परिसरात प्रवेश केल्यापासून त्या बाई इतक्या चांगल्या व्यवस्थित वागत होत्या की त्यांना अशा तऱ्हेचा काही त्रास असेल यावर कोणाचाही विश्वासच बसला नसता. 2-1 दिवस झाले. आम्हा बघ्यांना धीर धरवत नव्हता. श्री स्वामींना जोशी यांच्या कामाची आठवण करून देऊन ते काम हाती घेण्याची आम्ही विनंती केली. श्री स्वामींनी सौ जोशींना समोर बसवलं. बाधा करणाऱ्या पिशाच्याला आवाहन केलं. जरा वेळातच सौ जोशींच्या दृष्टीत फरक पडला. भीड मुरवत शालीनता दिसेनाशी झाली. तदनंतर श्री स्वामी आणि त्यांची प्रश्नोत्तरं सुरू झाली. स्वामींनी विचारलं, ही इकडे आली त्यावेळी तू कुठे होतास? पिशाच्य म्हणालं, मी खरवत्यात वडावर थांबलो होतो. काही वेळापूर्वी मी त्या बाईवरचं पिशाच्य कुठे आहे असं विचारलं होतं. त्यावेळी स्वामींनी ते खरवते गावी वाकड्यावर थांबलंय म्हणून सांगितलं होतं. त्याचं हे पिशाच्याचे तोंडून स्पष्टीकरण मिळालं. स्वामींनी विचारलं, मग तिच्याबरोबर इकडे का आला नाहीस? पिशाच्य म्हणालं, मला भीती वाटते. आत्तासुद्धा तू बोलवलंस म्हणून आलो. कशाला बोलवतोस? मला जाऊ दे. पुढच्या प्रश्नोत्तरांवरून समजलं ते असं की ते पिशाच्य श्री जोशी यांच्या सावत्र आईचंच पिशाच्य होतं. घरची मालकीण म्हणून त्यांच्या घरात होणाऱ्या लग्नासारख्या समारंभ कार्यात तिची आठवण ठेवून योग्य तो मान खण लुगडं जेवण वगैरे तिला दिलं गेलं नाही. त्याचा राग धरून ते वसूल करण्यासाठी ती पिशाच्य होऊन सौ जोशी यांना त्रास देत होती. श्री स्वामींनी सर्व ऐकून तिला बोध केला. म्हणाले, हे तुझं घर, तुझीच सून, तिला असा त्रास दिलास तर घर कसं चालेल? मुलाच्या अगर इतर कोणाच्या काही चुका झाल्या तर मोठ्या मनाने त्यांना क्षमा कर. तुला हवं ते वेळोवेळी मागून घे, पण घर संसार व्यवस्थित चालेल असं कर. आणि या वाईट योनीत किती काळ राहणार आहेस? जरा शांत हो, मुक्ती घे, आपलं कल्याण साध. तिने मुक्तीला मात्र कबुली दिली नाही. त्यामुळे होणारा त्रास मुदतीचा ठरला. श्री स्वामी नेहमी अशा बाबतीत पिशाच्याची समजूत घालून मुक्तीचा मार्ग सांगत. पिशाच्य बंधन करून बाटलीत भरणं, जाळणं, बंदिवान करणं असे उपाय करीत नसत. त्या पिशाच्याची समजूत पटेना. जबरदस्त वासना आणि अपुऱ्या संसारातून जावं लागल्याने राहिलेल्या अपुऱ्या इच्छा यामुळे मुक्ती घ्यावी असं पिशाच्य ठरविना. पण आपल्याच माणसांना मोहाने आता त्रास देणार नाही असं कबूल करून गेलं. भीती आणि त्रास संपला. संसार व्यवस्थित सुरू झाला.
राजापूर तालुक्यात वाकेड परिसरात एका खेड्यात राहणारे एक ब्राह्मण कुटुंब होतं. चांगलं नांतं घर होतं. नवरा बायको 3 मुलं असा परिवार होता. घरची शेती बागायती आणि मोठ्या मुलाची नोकरी असं बरं उत्पन्न होतं. माणसं खाऊन पिऊन सुखी होती. सर्वात धाकटा मुलगा 7-8 वर्षाचा झाला. त्याची मुंज करावी असं ठरलं, पण मुंज होऊ शकली नाही, कारण त्याचे वडील अकस्मात वारले. सर्व घर विस्कळीत झालं. परत 1 वर्षानंतर भावाने मुंज करायची असं ठरवलं, पण घरात पिशाच्च उपद्रव सुरू झाला. या ठिकाणी त्रास निराळ्या प्रकारचा होता. भाजीपाला केला तर रात्री ते पिशाच्च त्यांचं शिंपणे करी, राखण करी, चोरी होऊ देत नसे. बागायती उत्पन्न चांगलं येई, शेतीचं पीक भरपूर येई, घर धान्याने भरून जाई, पण कुटुंबाला मात्र रेशनचंच खाणं खावं लागे. कारण आलेल्या पिकापैकी कणगीतून 1 पायली धान्य जरी उपयोगाकरता काढलं तरी दुसऱ्या दिवशी सर्व कणगी आपोआप रिकामी झालेली दिसे. आंब्याच्या हंगामात आंबे भरपूर धरत. घरी आढीत घालून पिकले आणि त्यातील एखादा आंबा जरी घरी कोणी खाल्ला की सर्व आढीतले शेकडो आंबे अकस्मात नाहीसे होत. पुढे पुढे हे सर्व करणं घरच्यांनी बंद केलं, कारण मेहनत करून पीक घेऊन देखील संसाराला त्याचा काहीच उपयोग होत नसे. तसेच लहान भावाची मुंज करायची ठरवली तर अनेक संकटं येत. मुंज होत नसे, ती रद्द करावी लागे. कधी मुलगा भयंकर आजारी होई, कधी घरातील कर्ता माणूस आजारी होई, कधी पाहुणे आले व त्यांच्यासाठी अन्न तयार केलं तर प्रथम उपसून घेईपर्यंत तपेलं भरलेलं राही. परत भातभाजी घ्यायला जावं तर ते संपूर्ण रिकामं असे. अशा अनेक अडचणींमुळे मुंज होऊ शकत नव्हती. यावर उपाय म्हणून दुसऱ्या गावी दुसऱ्याच्या घरी मुंज करण्याचा प्रयत्न केला तर मुलगाच आजारी पडे. अशा अनेक अडचणी येत राहिल्या. सुमारे 6 वर्ष निरनिराळे प्रयत्न केले. मुलगा 14 वर्षांचा झाला, पण मुंज होऊच शकली नाही. श्री स्वामींचं नाव ऐकून त्यांच्याकडे त्या मुलाचा भाऊ आला. त्यांची एकच प्रार्थना होती, मुंज निर्विघ्नपणे पार पाडावी. बाकीचा त्रास आम्ही आमच्या कमाईचे आणून खाल्ले तर होत नाही, आम्ही कमवू आणि खाऊ. श्री स्वामींनी सर्व हकीकत ऐकली. म्हणाले, आज जा, यंदा मुंज करायची ठरवा. अंगारा प्रसाद देतो. मुंज ठरली म्हणजे परत या. तुमच्या भावाची मुंज यंदा निर्विघ्नपणे पार पडेल असं करू. मुंज ठरल्यावर ते परत श्री स्वामींकडे आले. श्रींनी त्यांना विभूती मंत्रून दिली. सांगितलं, आजपासून तुम्ही घरातील सर्व माणसं झोपता त्यावेळी आपल्या सभोवार किंवा खोलीभोवती पसरून त्या विभूतीच्या मंडलामध्ये सर्वांनी झोपायचं. एकदा मंडलात गेल्यावर कोणत्याही कारणाने सकाळ होईपर्यंत मंडलाबाहेर पडायचं नाही. कोणी हाक मारो, काही दृश्य दिसो किंवा आणखी काहीही हो, अगदी उठून जावं असं वाटलं तरीसुद्धा कोणी जाऊ नका. आग लागली असं वाटेल, भिंत कोसळून अंगावर पडते असं वाटेल, पण लक्षात ठेवा हे सर्व भास आहेत, त्यात काही खरं नाही. त्याप्रमाणे वागला नाहीत जर कोणी बाहेर गेला तर त्याच्या जीवाला धोका आहे हे विसरू नका. सर्व ठीक होईल. ते परत परत आपल्या शंका विचारीत, खात्री करून घेत आणि अखेरचा एक प्रयत्न करून बघूया असं ठरवून आशीर्वाद घेऊन निघून गेले. मुंजीला 2 दिवस राहिले. तोपर्यंत विशेष असं काही घडलं नव्हतं. फक्त एकदा घराच्या पडवीत बांधलेली गुरं सुटून बाहेर जात आहेत असं दिसलं. थोरला भाऊ गुरांना आणण्यासाठी बाहेर जाणार इतक्यात दुसऱ्याने त्याला मागे ओढलं. म्हणाला, श्री स्वामींनी सांगितलेलं विसरलास का? वाटेल ते होऊ दे, सकाळपर्यंत बाहेर जाऊ नकोस. दुसऱ्या दिवशी पाहतात तर सर्व गुरं जागेवरच होती. तो नुसता भास होता किंवा थोरल्या मुलाला बाहेर काढण्याचा पिशाच्याचा डाव असेल. पण यामुळे सर्वांची श्रद्धा वाढली. आपलं सर्वांचं रक्षण होऊन मुंज पार पडणार असा विश्वास वाढला. मुंजीच्या आदल्या दिवशी रात्री एक चमत्कार झाला. सर्व भाऊ ओटीवर झोपले होते. आई आणि इतर माणसं माझघरात झोपली होती. ओटी आणि माझघराभोवती विभूतीचं मंडळ होतं. रात्री 11:30च्या सुमाराला पडवीतील गुरांनी एकदम धडपडीला सुरुवात केली. त्या आवाजाने सर्व माणसं जागी झाली. कंदील लावला. काय झालं म्हणून बाहेर पाहायला जाणार इतक्यात श्री स्वामींचे बोल आठवले. म्हणून ओटीवरूनच काय दिसतं ते पाहण्याचा प्रयत्न केला. वाघ आल्यावर जनावरं जशी बिथरतात तशी बिथरलेली वाटली.
काहींनी दावत तोडून बाहेर पळ काढला असं दिसलं. काहीही हो, बाहेर जायचं नाही असं ठरवून कंदील बारीक करून सर्व परत आडवे झाले. तोच परत धडपडीचा आवाज. पडवीत जोराने कोणीतरी आपल्या नखांनी अगर शस्त्रांनी खरवडतंय असा आवाज. परत कंदील मोठा करून पाहतात तो एक पट्टेदार मोठा थोरला वाघ निसटता जाताना दिसला. सर्वच जण घाबरून गेले. नामस्मरण करीत श्री स्वामींना आठवीत सर्वजण आपापल्या अंथरुणावर बसून होते. बेचैन होऊन सकाळ होण्याची वाट बघत राहिले. उजाडलं. पाहतात तर सर्व जनावरं जाग्यावरच होती. पण पडवी आणि ओटीसमोर मुंजा मुलगा झोपला होता. त्याच्या पायागती वाघाच्या पंजाचे मोठे मोठे ओरखडे उठलेले दिसले. पण त्याचा पंजा विभूतीच्या मंडलाच्या आत जाऊ शकला नाही. ठरवल्याप्रमाणे मुंज पार पडली. कोणतीही अडचण आली नाही. मुंज झाल्यावर सर्व मंडळी पांगरे येथे दर्शनासाठी आली होती. त्यावेळी आम्हाला सर्व हकीकत समजली. मंडळी गेल्यावर या सर्व घटनांचा कार्यकारण भाव आणि स्पष्टीकरण मी श्री स्वामींना विचारलं. ते म्हणाले, आज यांच्याकडे असलेली इस्टेट ही यांच्या मातुल कुलाकडून आलेली आहे. त्यामुळे या मुलांना त्यापैकी काही मिळू नये आणि त्यांनी येथून निघून जावं म्हणून त्या घराण्यातील एक पूर्वज प्रयत्न करीत होता. पण वस्तुतः या मुलांनी त्याचा कोणताच अपराध केला नव्हता. तरीसुद्धा विघ्नसंतोषी माणसाप्रमाणे तो पिशाच्च आपली करामत दाखवित होता. 4 दिवसापूर्वी थोरला भाऊ गुरं बांधायला बाहेर जाता तर त्याच्या जीवाला हमखास धोका झाला असता. मुंजीच्या आदल्या रात्री शेवटचा प्रयत्न म्हणून व्याघ्र रूपाने येऊन सर्वांना घाबरवून मुंज मुलाला न्यावं म्हणून त्याने प्रयत्न केला. पण संरक्षण कवच रक्षण करीत असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही. मुंज झाल्यावर संरक्षण करणाऱ्याचीच खबर घ्यावी म्हणून तो इकडे येऊन गेला. नंतर त्याला मुद्दाम बोलावून मी त्याची समजूत घातली. हे कुटुंबसुद्धा तुझ्याच वंशाचं आहे हे त्याला पटवून दिलं. तो आता सौम्य झाला आहे. त्याच्यासाठी म्हणून त्यांना काही करायला सांगणार आहे. त्याप्रमाणे झालं म्हणजे आजपर्यंत त्यांना त्रास देत होता तोच त्यांचा सहकारी होईल. अशा अपूर्वाईच्या अनेक पिशाच्च बाधेच्या कथा व्यथा पाहिल्या. योगभ्रष्ट वेडसर वाटणारी मुलं, अंगात येऊन घुमणारे स्त्री पुरुष, कुटुंबच्या कुटुंब धुळीला मिळवणारे करणी भानामती यासारखे प्रकार कितीतरी पाहिले. काही अनेक वर्षांच्या मुदतीचे होते ते गेले नाहीत. पण श्रींकडे आलेल्यांचे मात्र त्यांच्यापासून रक्षण झाले. बहुतेकांचे त्रास गेले. ते भक्त बनले. काहींना मुक्तीचे उपाय सांगितले. काही बेदरकार उद्दाम पिशाच्च होती. त्यांना क्षेत्रमर्यादा घालून दिली. त्यांनाही मुक्तीसाठी दिशा दाखवली.